तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आज सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये एक अशी दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे। आता ही घटना काय आहे ते आपण बघू। तर आज सकाळी 6 ते 6:30 वाजता पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये असलेल्या विमा ग्राफिक्स कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करत होते, ते कर्मचारी MS14 CW 3540 या बसमध्ये बसून त्या कंपनीच्या दिशेने चालले होते। तर रिजवानच्या हायवेला जेव्हा ही बस लागली, तेव्हा बसमध्ये अचानक आग लागली। जेव्हा जे गाडी चालक होता, जेव्हा त्याच्या पायाला जेव्हा आग लागली, तेव्हा त्याला समजले की गाडीमध्ये आग लागली आहे, पण तोपर्यंत त्याचा पाय जळाला होता। त्याने घाबरून त्या चालू गाडीमधूनच उडी मारली। आता ड्रायव्हरने तर गाडी खाली उडी मारली, हे बघून त्याच्या शेजारचा जो माणूस बसला होता त्याने सुद्धा गाडी खाली उडी मारली आणि यामुळे बसवरचे पूर्ण नियंत्रण सुटले आणि बस ही समोरच्या सिमेंट ब्लॉकला जाऊन धडकली आणि यामुळे बसमधल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णपणे गोंधळ उडाला। जे 8 कर्मचारी बसमध्ये पुढे बसले होते त्यांनी समोरचा दरवाजा उघडून बसच्या बाहेर सुखरूपपणे निघाले, पण जे कर्मचारी मागे बसले होते त्यांच्यासाठी हे खूप दुर्दैवी ठरले। कारण जेव्हा बस ही सिमेंट ब्लॉकवर जोरात जाऊन आदळली, तेव्हा पुढून आगीचा भडका आला आणि मागून जे इमर्जन्सी डोर असतं ते ब्लॉक झालं आणि यामुळे या कर्मचाऱ्यांना मध्येच जळून आपला जीव गमवावा लागला। आग लागली हे समजताच स्थानिक तिथे धावत गेले, तसेच त्यांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाला फोन लावला। मिळालेल्या माहितीनुसार जे 8 जण पुढच्या दरवाजातून सुखरूपपणे बाहेर आले होते, त्यांच्यापैकी 6 जण हे खूप मोठ्या प्रमाणावर जखमी आहेत आणि 2 जण हे 40%हूनही अधिक वाजले आहेत। यामध्ये ड्रायव्हरचा सुद्धा समावेश आहे। यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। तसेच जे 4 कर्मचारी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले, हे 4ही इंजिनियर होते असे सांगितले जात आहे। सध्या बसमध्ये आग कशी लागली या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरू आहे, पण स्थानिकांचे म्हणणे असे आहे की बसची स्पीड वाढल्यामुळे इंजिनमध्ये खराबी आली आणि हा अपघात झाला। पण त्यासाठी बसची स्थिती ही खूप खराब असावी लागते। पण या बसकडे बघता या बसची स्थिती कुठूनच खराब दिसत नाही, कारण त्या बसचे इन्शुरन्सही 26 ऑगस्ट 2025 पर्यंतचे होते आणि फिटनेस व्हॅलिडिटी 17 एप्रिल 2025 पर्यंतची होती। म्हणून बसची स्थिती खराब होती असंही म्हणता येणार नाही। मग बसमध्ये आग कशामुळे लागली, मागचा दरवाजा का नाही उघडला आणि बसमध्ये अग्निशमन यंत्र का नव्हते, हे प्रश्न जनतेला पडले आहेत।